सगळ्या आईवडिलांना हात जोडून विनंती करतो की तुमच्या मुलाचं कधी लग्न जोडण्याआधी ना त्यांचे आई वडील कसे आहेत हे 100 वेळा तुम्ही चौकशी करा। मुलाने काय केलं तर मुलावरती 100 प्रश्न विचारतो। तो मुलगा आहे मग त्याला बोलायला हवं, मुलाने असं नाही करायला हवं, मुलीबद्दल असं नाही बोलायला हवं। मग ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा एक मुलगी करते तेव्हा आपला जबाब विचारण्याचा अधिकार कुठे गेला? काय की जर बाई तुला पसंतच नव्हता तो मुलगा तर स्पष्टपणे बोलायचं, धारिष्ट दाखवायला हवं होतं। त्यांना ना आपली मुलगी चांगली संसार करावी याच्यापेक्षा आपली मुलगी किती ऐशोआरामात जगेल हे विचार करतात। अरे माणूस आहात की हैवान आहात? हैवान सुद्धा म्हणायचे तर लाज वाटायला लागली आम्हाला। तुम्ही लग्न ठरवताय, तुम्ही सगळ्या गोष्टी करताय, पण त्या मुलाचा जीव गेला ना। लाज वाटली पाहिजे, थोबाड फोडलं पाहिजे तिचं। खरं तर अशा आई वडिलांचं पहिल्यांदा थोबाड फोडलं पाहिजे, कारण काय संस्कार दिले तुम्ही त्या मुलीला। आणि समजा आता मला जर मुलगी असली आणि मी जर त्या घाणेरड्या विचाराचा बाप असलो, मी काय करेल? लग्न कर, 3-4 महिने नांद, केस टाक आणि विषय संपू। आणि आजकाल नवीन फॅड निघालेलं आहे की पहिल्यांदा मुलगा मुलगी भेटू देत। अहो ज्यांना मॅच्युरिटीच नाहीये ते पहिल्यांदा भेटतात आणि मग तो मुलगा मला जर अबोलच वाटला, बोलला तर तो खूपच बडबड करत होता, करिअर बद्दल बोलला तर तो फक्त करिअरच बोलला, घराबद्दल काही बोल। अरे किती ह्या तुमच्या डोक्यामध्ये विचारांचं काहूर माजलेलं आहे। सासऱ्याला म्हणली असती माझं नुकसान झालंय, माझं एंगेजमेंट झालेलं आहे, माझं आयुष्य खराब झालं, मला 50 कोटी द्या। लग्नावरचा विश्वास लोकांचा उडत चाललाय कुठेतरी। आता हे उघडकीस आलं म्हणून आपल्या सगळ्यांना कळालेलं आहे। इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल किंवा हे मोबाईल जे सोशल मीडियाचं हँडलिंग आहे ह्याच्यामुळे कुठेतरी आपली मानसिकता पण बदलत चालली आहे। तरी काल महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना पुण्यामध्ये घडलेली आहे। एका साखरपुडा झालेल्या मुलीने ज्या मुलासोबत साखरपुडा ठरला होता त्याचा मर्डर केल्याचा आरोप त्या मुलीवर लागते। काय असेल आपली पहिली प्रतिक्रिया? सर्वांना सस्नेह जय जिजाऊ। मी उज्ज्वला साळुंके, जिजाऊ ब्रिगेड जिल्हाध्यक्ष सोलापूर। खरं तर ही माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे। ती जेव्हा बातमी ऐकली तेव्हा खरंच मी खूप सुन्न झाले की कुठे घेऊन चाललोय आपण या महाराष्ट्राला। कारण जे संस्कार घरातून व्हायला हवेत ती आता संस्काराची जी पंढरी म्हणजे आपले आजी आजोबा एकत्र कुटुंब हे कुठे गेले। आणि त्यामुळे काय होतंय की लहानपणापासून स्वैराचार, स्वातंत्र्याच्या नावाखाली वाटेल तसं वागणं, आणि जे आता आहे मी आईचं ऐकणार नाही, मी वडिलांचंही ऐकत नाही, मी शाळेत शिक्षकांचं ऐकणार नाही, मला कुणाचाच धाक नकोय, ही जी एक प्रवृत्ती निर्माण झाली त्यामुळे कदाचित हे अशा चुकीच्या घटना घडत आहेत। मला असं म्हणायचं की जर बाई तुला पसंतच नव्हता तो मुलगा तर स्पष्टपणे बोलायचं, धारिष्ट दाखवायला हवं होतं। ते न करता उलट तू एखाद्याची मुंगी मारल्यासारखी जर माणसाचा जीव घेत असशील तर ह्या अतिशय घाणेरड्या घटना आहेत। आपण जर थोडासा पाठीमागचा धांडोळा घेत गेलो तर वेदांत अग्रवालचं उदाहरण बघा। त्याने पण रात्री 2 व्यक्तींना चिरडून मारलं आणि त्याचं जंगी स्वागत त्याच्या फॅमिलीने केलं। ही कुठली संस्कृती आहे आपली? ट्रेन लोकलमधला परवाचा किस्सा जर आपण बघितला, दरवाजा लावणं ही छोटीशी बाब आहे, खिशात चाकू घेऊन फिरतो आपण दिवसा ढवळ्या आणि दरवाजा लाव म्हटलं तर तुम्ही चाकूचा वार करून त्याला ठार करता। अरे माणूस आहात की हैवान आहात? हैवान सुद्धा म्हणायचे तर लाज वाटायला लागली आम्हाला। आणि मुलगी आपण म्हणतो की दोन्ही कुळाचा उद्धार करते, कुळी कन्या पुत्र होय जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा असं म्हणणारी आपली ही संस्कृती, वारकरी परंपरा जपणारे आपण लोक आहोत। अशा या महाराष्ट्रामध्ये ही मुलगी की ज्यांचा घरगुती संबंध सुद्धा आहे, बऱ्याच वर्षापासून दोन्ही कुटुंबाचा परिचय आहे, असं असताना तिला एवढाही विश्वास निर्माण होऊ शकू नये आपल्या आई वडिलांविषयी किंवा त्या समोरच्या व्यक्तीला सांगावं असं वाटू नये, ही विश्वासार्हता कुठेतरी समाजातली मला वाटतं कमी झालेली आहे। आणि कुठंतरी पुन्हा एकदा रामायण, महाभारत, कृष्णा या सर्वांचा त्यांच्यावरती संस्कार करण्याची गोष्ट आहे। अंधश्रद्धा नको आम्हाला, श्रद्धा आणि अंधश्रद्धेच्या मध्ये एक बॉर्डर लाईन असते, तर श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी। मात्र संस्काराची गरज आहे, पुन्हा एकदा आपल्याला जिजाऊच्या लेकींची गरज आहे, पुन्हा एकदा छत्रपतींच्या कायद्याची गरज आहे। नसरापूरची घटना आपण पाहिलेली आहे। अरे तुम्ही आज 70 वर्षाचं वय आहे, तुमचा आजोबा आहात, तुम्ही 4 वर्षाच्या त्या चिमुरड्या बालिकेला काय अपेक्षा करता तुम्ही? तुम्हाला थोडं तरी का होईना कळते की इतके वासनांध कसे झालोत आपण? आज आपण म्हणतो की त्या मुलीने 4 वेळा हनीमून केलंय म्हणे, लाज वाटली पाहिजे, थोबाड फोडलं पाहिजे तिचं। खरं तर अशा आई वडिलांचं पहिल्यांदा थोबाड फोडलं पाहिजे, कारण काय संस्कार दिले तुम्ही त्या मुलीला। तोच प्रश्न होता ताई, त्यामध्ये सिया गोयलचे आई वडील तुम्हाला दोषी वाटतात का? 100% सिया गोयलचे आई वडील 100% दोषी आहेत। कारण सांगते मी, त्यांना ह्या मुलीचं जे प्रकरण चालू आहे चेतन चौधरी सोबतचं सगळं माहिती होतं। असं असताना सुद्धा एखाद्याच्या निष्पाप मुलाचं लग्न ठरवायचं, त्याचा साखरपुडा करायचा, त्याच्या आशा आकांक्षा फुलवत न्यायचं, त्याला 3 वेळा तुम्ही लोहगडावर नेता।
अरे काय हे, कोणावर विश्वास ठेवावा आता, हा प्रश्न निर्माण झाला. आणि कुठेतरी पुन्हा एकदा मला असं वाटतं की संस्काराच्या बीजारोपणाची गरज आहे. पुन्हा एकदा या महाराष्ट्राला मी म्हटल्यासारखं छत्रपतींचे कायदे आहेत आपल्याकडे, पण त्याची कडक अंमलबजावणी झाली पाहिजे. तुम्ही का तसल्या लोकांना वकील देता, का वकील नेमला पाहिजे. वकिलांनी पण विचार केला पाहिजे की आपण कोणाचे पैशासाठी, 4 पैशासाठी, अरे जगायला किती लागतं आपल्याला, 4 पैशासाठी नालायक लोकांची वकील घेऊन त्यांना निर्दोष सिद्ध करू नका. आणि खरोखर जे प्रामाणिक आहेत, जे खरोखर निर्दोष आहेत त्यांना बघा ना. दोषी लोकांचं का वकीलपत्र घेता तुम्ही, त्या दोषी लोकांच्या बाजूने उभं राहू नका. समाजानेही उठाव केला पाहिजे, अशा कुटुंबाला वाळीत टाकलं पाहिजे. खरं तर या कुटुंबाशी रोटी बेटी व्यवहार सुद्धा केले नाही पाहिजे तुम्ही. आज तुम्ही दवाखान्यात बसून तिचे वडील मोठ्या फुशारकीने सांगतात जो दोषी असेल त्याला शिक्षा द्या, आई म्हणते जी दोषी असेल, पण माझी मुलगी दोषी असं ठामपणे म्हणत नाही तुम्ही. समोर दिसतंय चित्र, तरीही आपण मान्य करायला तयार नव्हत. मग किती वाईट आहे हे. मला तर हे माझ्या बुद्धीला पटत नाही. मला असं वाटतं की पुन्हा एकदा कडक कायद्याची अंमलबजावणी झालीच पाहिजे. तरी एकतर मुलींची लग्न ठरत नाहीत आणि लग्न ठरले तर अशा घटना घडतात. मग आमच्या मते किंवा आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीच्या मते लग्नाआधी मुलीचं काउन्सिलिंग झालं पाहिजे का? 100%. लग्नाआधी मुलींचं काउन्सिलिंग होण्यापेक्षा मुलींच्या आईवडिलांचं काउन्सिलिंग करा. कारण मी बऱ्याच ठिकाणी बघितलं, जेव्हा एखाद्याची मुलगी असते त्यांना आपण स्थळ म्हणून विचारतो तेव्हा मुलीची आई आणि मुलीची मावशीच बोलते, वडील बोलतच नाहीत. आणि आजकाल नवीन फॅड निघालेलं आहे की पहिल्यांदा मुलगा मुलगी भेटू देत. अहो, ज्यांना मॅच्युरिटीच नाही आहे ते पहिल्यांदा भेटतात आणि मग तो मुलगा मला जो अबोलच बोलला तर तो खूपच बडबड करत होता. करिअरबद्दल बोलला तर तो फक्त करिअरच बोलला, घराबद्दल काही बोल. अरे किती ह्या तुमच्या डोक्यामध्ये विचारांचं काहूर माजलेलं आहे, तुम्ही दिशाहीन व्हायला लागलेले आहात. एका चांगल्या दिशेची गरज आहे आपल्या समाजातल्या मुलींना आणि मुलांना सुद्धा. नुसतं शिक्षण देऊन भागणार नाही, संस्काराची गरज आहे. संस्कार फार महत्त्वाचे आहेत. आपल्यामध्ये पण देवाचा अंश हे मुलांना शिकवा. अरे माणसं मारताय तुम्ही सरळ झडझडीत. आपल्याला सांगितलं ना प्रत्येकामध्ये देव आहे, आपण निसर्गात पण देव पाहतो. वटपौर्णिमा साजरी करतो, का करतो आपण? आजही अशा कितीतरी स्त्रिया आहेत की ज्या घरामधलं सगळं सांभाळून, नोकरी सांभाळून, सामाजिक काम करून आपलं घर सांभाळतात. आणि वटपौर्णिमा म्हणजे काय हो, वडाचं झाड हे विस्तीर्ण असतं, त्या झाडावरती अनेक पक्षी पाखरं बसतात, अनेकांची घरटी असतात. तसं ह्या माझ्या नवऱ्याचं पण घर जे आहे ते असं विस्तीर्ण होऊ दे, त्याला दीर्घ आयुष्य लाभू दे आणि जेणेकरून सर्व नातेवाईकांचंही चांगलं भलं होऊ दे, म्हणून वटपौर्णिमा आहे. अंधश्रद्धाळू सावित्रीने सत्यवानाचे प्राण आणले काय, आपल्याला ते मान्य करा न मान्य करा, श्रद्धा अंधश्रद्धेचा भाग बाजूला ठेवा. परंतु वैज्ञानिक कारण असं आहे की पूर्वीच्या काळी स्त्रियांना बाहेर पडता येत नव्हतं, ऑक्सिजन मिळत नव्हता. फक्त तुळशी वृंदावनाजवळच ऑक्सिजन मिळायचा संध्याकाळ सकाळ. आणि वड हे अतिशय ऑक्सिजन देणारं झाड आहे. वडासारखं दुसरं झाड नाही, कारण त्याच्या पारंब्या रुजून पुन्हा नवीन झाड होतं, म्हणून वटाची पूजा करतो आपण. खरं तर हे वैज्ञानिक कारण आहे. मग हे मुलींना शिकवा ना, नुसतं नटून थटून जाणे, सेल्फी काढणे ह्यातच आपण चाललेलो आहोत पुढं. खरं वैज्ञानिक कारण समजून घ्या. शेवटी सृष्टीची निर्मिती करण्यासाठी एक नर एक मादी आवश्यक असते, परंतु त्यांच्यामध्ये प्रेम असणं हे माणसाचं लक्षण आहे. आणि सुसंस्कृत माणसाचं लक्षण आहे की त्या मुलाबरोबर, त्या मुलीबरोबर घरातल्यांनाही सांभाळून घेऊन राहणं. ही कुटुंब व्यवस्था आहे. आणि आपली कुटुंब व्यवस्था कुठेतरी ढासळते. परंतु तरीही मला असं वाटतं की सगळीकडेच वाईट आहे असं नाही, कुठंतरी आशेचा किरण आहे. कुठंतरी काही तरुण असे पण आहेत की खूप चांगलं काम करतायत, ते खूप तरुणी चांगलंही काम करतायत, अतिशय आजारी असणाऱ्या नवऱ्याची सेवा करतायत, किंवा आपल्या पत्नीला काही आठवत नसेल तरी सुद्धा त्या पत्नीसोबत रोज चहा घेणारे गृहस्थ सुद्धा आहेत आजकाल. त्यामुळे असं काही नाही की सगळाच समाज बिघडलेला आहे. काही प्रमाणामध्ये एक 20% बिघडलेला समाज आहे, परंतु 80% अजून आपण खूप चांगले आहोत. आशेचा किरण अजून बाकी आहे. मला असं वाटतं जेनझी म्हणतो आपण की सध्याची पिढी येणारी ती जेनझी आहे, मिलेनियर आहेत. म्हणजे जेनझी सोशल मीडियामुळे बिघडते ना, असे प्रकार घडतात का? आपल्या हातामध्ये जे मोबाईल नावाचा डबडा आहे ना, ते म्हटलं तर खूप चांगलं आहे, म्हटलं तर अतिशय वाईट आहे. जेनजी वाईट नाही आहे, जेनजी दिशाहीन होती आहे. जेनजीला दिशा दाखवण्याचं काम हे आपल्या समाजातले जे ज्येष्ठ श्रेष्ठ विचारवंत आहेत त्यांनी चांगली व्याख्यानं ऐकावीत. मोबाईलवरती खूप चांगली व्याख्यानं असतात, तुम्ही ते ऐका. आपण काय करतो, फेसबुक यूट्यूब उपयोग करतो, तेच बघतो फक्त, किंवा इंस्टाग्राम. आणि ह्या इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबचं एक वैशिष्ट्य आहे की आपण थोडं चांगलं बघेपर्यंत काहीतरी घाणेरडं आलेलं असतं. आणि हे बघा साहजिकच आहे, कोणाचंही गोष्ट अशी चांगल्याकडे लक्ष देत नाही आपण, पण वाईटाकडे लगेच आकर्षित होतो. आपल्याकडे एक म्हण आहे बघा, पिढीतला एक आंबा अख्ख्या त्या आढीला नासवतो, आढीतला. पण असं का होत नाही की एका नासक्या आंब्याला सगळे आंबे मिळून सुधारवतात? असं का घडत नाही समाजामध्ये? मला वाटतं हे घडायला पाहिजे. आपण सगळ्यांनी मिळून हताश न होता, निराश न होता, ह्या जेनजीला सुद्धा एक दिशा दाखवा तुम्ही. जेनजी खरंच चांगली आहे, वाईट नाही आहेत त्या, त्यांना चांगल्या वाईटाची जाण आहे.
परंतु होतंय काय की कुठंतरी आपलं अस्तित्व दाखवण्यासाठी, मी कुणीतरी दाखवण्यासाठी ते वेगळ्या मार्गाने जात आहेत आणि त्यामुळे ती दिशा चुकतायत. तर हे न होता त्यांनाही दाखवा, त्यांना चांगल्या चांगल्या गोष्टी ऐकवा. अरे संभाजी महाराज, शिवाजी महाराजांनी किती अडचणी सहन केलेल्या आहेत. जिजाऊंनी केवढ्या त्रासातून आपलं स्वराज्य स्थापनेचं बीज निर्माण केलं आहे. शहाजीराजे आदिलशहाकडे राहून, विजापूरला राहून सुद्धा आपल्या मुलाला घडवू शकलेत. लांब राहून मला सांगा, शहाजीराजे आणि शिवाजीराजांनी दोघांनीही एकमेकापासून दूर राहून छत्रपती घडवले, स्वराज्य घडवलं. मग आजच्या आई वडिलांना तर किती आहेत. त्यावेळेस GPS सिस्टीम नव्हती, मोबाईल फोन नव्हते, लॅपटॉप नव्हते. काय होतं त्यावेळेस? अशा काळात जर एवढी चांगल्या व्यक्ती घडू शकतात, आज का नाही घडू शकत? आज आपल्याकडे खूप चांगली साधनं आहेत. आपण त्यांचा चांगला वापर करूयात. चांगली व्याख्यानं आयोजित करा. मुलांना लहानपणापासून चांगली पुस्तकं द्या. वाचनाचा वेळ लावा आणि त्यांना चांगलं ऐकायला लावा. महत्त्वाचं म्हणजे मुलांच्या कानावर चांगलं पडलं पाहिजे ना. जन्मलेला बाळ रडायला लागले की आई बाप त्याला मोबाईल लावून देतात समोर आणि ते बघत पडतं. मग कशी मुलं होणार आहे सांगा तुम्ही आता ह्या जमान्यातली? कॉम्प्युटर युगातली मुलं खूप ब्रेन त्यांचा शार्प आहे. त्यांना फक्त आणि फक्त योग्य दिशेनं नेण्याची गरज आहे आणि हे फक्त भारत करू शकतो, महाराष्ट्र करू शकतो, आमचं सोलापूर करू शकतो. कारण सांगते मी, अजूनही सोलापूरमध्ये आपली संस्कृती टिकून आहे. अजूनही आपण एकमेकांना भेटलो तर चांगलं बोलतो, जय जिजाऊ म्हणतो, जय श्रीराम म्हणतो, नमस्कार म्हणतो. आपण आज वारकरी संप्रदायाची कालच एकादशी होऊन गेली. आपल्याकडे परंपरा आहे, छोट्या मुलाच्या पण पाया पडतो आपण आणि मोठ्यांच्याही पाया पडतो. मग हे कुठेतरी आपण मुलांना दाखवून द्या ना. आज वारीमध्ये जायचं म्हणजे नुसते मजा करायला जायचं असं लोकांचा समज आहे. चुकीचं आहे ते. कुठेतरी थोडीशी श्रद्धा ठेवा. तुकोबांचे अभंग वाचा, कितीतरी फरक पडेल आपल्या आयुष्यावरती. एवढी मोठी सावकारकी सोडून त्या तुकोबारायांनी, जगद्गुरू तुकोबारायांनी समाजासाठी एवढं कार्य केलं. गाथा बुडवली तरी शिवाय दिल्या नाहीत कोणाला. 100 वेळा अंगावर थुंकलं तर 100 वेळा जाऊन इंद्राणी स्नान करून आले आणि उलट त्याचेच पाय धरले रामेश्वर भट्टाचे की बाबा तुझ्यामुळे मला पुण्य मिळालं. तर मी पामर रोज एकदाच आंघोळ करत होतो, आज 100 वेळा स्नान करण्याचं पुण्य मिळालं. ही कुठेतरी विचारधारा रुजवण्याची गरज आहे आपल्याला. शेवटी तू मारलं म्हणून मी मारलं पाहिजे असं नाही, परंतु याचा अर्थ असा नाही की तू किती मारलं तर मी गप्प बसेल, असंही होत नाही. एका क्षणानंतर अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा पण गुन्हेगार असतो. खरं तर त्या मुलांनी सुद्धा चौकशी करायला हवी. ते आजच मी पेपरला असते की ती मुलगी ड्रिंक करत होती, तिला सवय होती. ही कुठली पद्धत आहे? आपल्याकडच्या बायका कधी मला वाटतं बाहेर जाऊन काही हॉटेलमध्ये खाणं, चहा घेणं किंवा ड्रिंक करणं हा संस्कृतीच नाही आपली. पण पुण्या मुंबईत झालंय काय, परक्या राज्यातून पण लोक येतात, तिकडची संस्कृती आपली संस्कृती, आणि यामुळे काय होते की पुण्यामध्ये अतिशय घाणेरडं वातावरण निर्माण व्हायला लागलेलं आहे आता सध्या तरी. त्यामुळे खरी गरज अशी आहे की पुण्यामध्ये समुपदेशन होण्याची गरज आहे. आणि हे महाराष्ट्रीयन लोकांची संख्या कमी होत चालली आहे, मुंबईसारखीच पुण्यामध्ये. पण आता पुण्याला एका वेळेस विद्येचं माहेरघर म्हटलं जातं आणि विद्येच्या माहेरघरात जर असे प्रकरण घडत असेल तर काय उपयोग आहे सांगा तुम्ही? सावित्री माईने आम्हाला याच्यासाठी शिकवलंय का? हा प्रश्न मला पडतो कधी कधी. ज्या सावित्री माईने शेणगोळे खाल्ले, दगडधोंडे खाल्ले, चिखल माती खाल्ली, मार खाल्ला, सगळ्यांचा शिव्या खाल्ल्या, ज्या ज्योतिबा फुल्यांनी केलं सगळं, काय उपयोग झाला मग? कुठंतरी आपण आपल्या पूर्वजांचं स्मरण करा, आपले जे थोर नेते होऊन गेलेत महापुरुषांचं स्मरण करा आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चाला. निश्चितपणाने सगळी समाजातली ही विकृती आहे, ही प्रवृत्ती वाईट जी आहे ती संपून जाईल आणि कुठेतरी एक छान असा आशेचा सूर्य उगवेल. जो दिवस असा असेल की ज्या दिवशी खरोखरच सगळेजण चांगल्या विचारानं वागतील. आणि आज सामाजिक न्याय दिन आहे, शाहू महाराजांची जयंती आहे. या दिनी मी एवढंच म्हणेन की समाजाचं स्वास्थ्य चांगलं होऊ दे आणि सगळ्यांना आनंद मिळू दे, सगळे सुखासमाधानाने घरामध्ये राहू दे, अशी माझी त्या शाहू महाराजांच्या चरणी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी प्रार्थना आहे. विनम्र अभिवादन करते, त्यांना मानाचा मुजरा करते आणि या ठिकाणी थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. नमस्कार, मी कुमारी चारुशीला दिनकर जगदाळे. आज इथे तुमच्यासोबत एका टॉपिकवरती संवाद साधायला येते. पण कधीही मी आयुष्यात विचार नव्हता केला, कधी स्वप्नातही विचार नव्हता केला की अशा एका मुद्द्यावरती आपल्याला आपलं मत मांडावं लागेल. माणसं, आपण असं म्हणतो की उगवलेला सूर्य कधीही दुसऱ्या दिवशी उगवू शकतो, पण मातीआड गेलेली माणसं कधीही परत येत नसतात. त्यामुळे आपली माणसं, आपली नीतिमत्ता, आपले संस्कार जपणं हे कितपत महत्त्वाचं आहे हे एका मुद्द्यावरनं कळतं. तुम्हाला माहिती आहे मी कोणत्या टॉपिकविषयी बोलतीये. नुकताच झालेल्या 4 दिवसा अलीकडच्या आपल्या लोहगडच्या मुद्द्यावरती एका केतन नावाच्या मुलाला एक सिया नावाची मुलगी आणि तिचा असलेला प्रेमिका चेतन हे 400 फूट खोल दरीमध्ये ढकलून देतात. कारण एकच होतं की लग्न नव्हतं करायचं. का ताई, तुला लग्न नव्हतं करायचं ना, तुझ्याकडे 100 पर्याय दुसरेही असू शकतात ग. त्याला दरीत ढकलून देणे, त्याला मारणे, त्याचा जीव घेणे. एखाद्या आपल्या असलेल्या घराचा प्रमुख एका मुलाला तू हिरावून घेतलंस, त्याच्या आई वडिलांपासून तोडलंस, त्याच्या नातेवाईकांपासून तोडलंस. त्याचं कारण एकच होतं की तुला लग्न नव्हतं करायचं. पण हे कितपत योग्य आहे हा प्रश्न आपण सर्वांनी विचारला हवा. फक्त शिक्षा करणे हे एकच मुद्दा आहे का? नाही.
तर शिक्षा व्हायला हवी, माझं मत आहे, कठोर शिक्षा व्हायला हवी. शिक्षा होणे, शिक्षा करणे ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, पण अशी शिक्षा व्हायला हवी की इतर असलेल्या प्रत्येक कोणत्याही मुलीच्या डोक्यात हा विचार कधीही नाही यायला पाहिजे. तिने असा विचार करण्याच्या अगोदर 100 वेळा आपल्या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे. अशी इतकी कडक शिक्षा व्हायला हवी. मला एक असं बोलावंसं वाटतं की आपण लहान मुलांना संस्कार शिकवतो, नीतिमत्ता शिकवतो, कसं वागायचं, कसं बोलायचं, कसं चालायचं, या सगळ्या गोष्टी शिकवतो. पण आज ही माणसं इतकी मोठी झाली आहेत, मुलं स्वतःना इतकी मोठी समजत आहेत की आपण एखाद्याचा जीव देखील घेऊ शकतो. मग आता मोठ्या मुलांना, मोठ्या मुलींना देखील शाळेत पाठवायचं का हो? आपण मुलांनी काय केलं तर मुलावरती 100 प्रश्न विचारतो. तो मुलगा आहे मग त्याला बोलायला हवं, मुलाने असं नाही करायला हवं, मुलीबद्दल असं नाही बोलायला हवं. मग ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा एक मुलगी करते तेव्हा आपला जबाब विचारण्याचा अधिकार कुठे गेला? आपण सगळेजण गप्प काय आहेत? आपण सगळेजण बोलायला हवं. या विषयावरती आपण सगळ्यांनी हा मुद्दा उचलून धरायला हवा आणि इतकी कडक शिक्षा त्या मुलीला आणि तिच्या त्या जो प्रियकर आहे त्याला झाली पाहिजे की असा विचार कधीही कोणीही नाही. कुठे होती हिरकणी जी आपल्या तान्या बाळासाठी आपला गड उतरून रात्रीच्या वेळेस येते, आणि कुठे या पोरी ज्या प्रेमाच्या स्वार्थापायी असलेल्या या सगळ्या स्वार्थापोटी एखाद्या मुलाचा जीव घेतात? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. सगळ्यांनी विचार करा आणि या गोष्टीला लावून धरा, या मुद्द्याला लावून धरा, एवढीच नम्र विनंती. सिया आणि सियाचे जे पॅरेंट्स आहेत, म्हणजे जे कौटुंबिक लोक आहेत, ते दोषी वाटतात का तुम्हाला? ऑब्व्हियसली, कारण मला असं वाटतं की आपले जे पॅरेंट्स असतात त्यांचाही तेवढाच हिस्सा आहे एखाद्या मुलीला संस्कार घडण्यापर्यंत. आपली मुलगी काय करते, आपल्या मुलीचं जर त्यांना माहिती होतं की माझ्या मुलीचं एखाद्यावर प्रेम आहे, तर मग त्यांनी तो का विषय नाही धरून धरला? त्यांनी विचारायला हवं होतं. त्यांना जर लग्न करून नाही द्यायचं होतं तर एखाद्या मुलाचा जीव जाण्याइतपत ते कसे गप्प बसले? तुम्ही लग्न ठरवताय, तुम्ही सगळ्या गोष्टी करताय, पण त्या मुलाचा जीव गेला ना. तो मुलगा परत नाही येणार आहे. तुमची मुलगी आज ना उद्या सुटून तुम्हाला मिळेल, किंवा तिला शिक्षा जरी झाली तरी तुमची मुलगी तुमच्या डोळ्याच्या समोर आहे. मग तुम्ही या सगळ्या गोष्टींचा विचार का नाही केला? त्या गोष्टींचा विचार करायला हवा होता ना. लग्नापूर्वी मुलगा मुलगी असेल किंवा मुलांची आई वडील असतील, मुलीची आई वडील असतील, ह्यांचं काउन्सिलिंग होणं गरजेचं आहे का, की असे प्रकार, अनुचित प्रकार घडू नये म्हणून? आता या सध्याच्या युगामध्ये असं आहे की जास्त प्रेमविवाहांना प्राधान्य सध्याला दिलं जात आहे. मला असं वाटतं मुला मुलींना स्वतःचं एक त्यांनी अधिकार आईवडिलांनी दिलेला असतो की ठीक आहे, तू जा, तुला या मुलाशी लग्न करायचं आहे, तू करू शकतेस, पण आईवडिलांचे विचार आणि मुलाच्या आईवडिलांचे विचार मॅच होणं, त्यांनी आधी भेटून या सगळ्या गोष्टी डिस्कस करणं हे जास्त महत्त्वाचं वाटतं. कारण एखाद्याचं आपल्याला आपली संस्कृती, माझा हा एवढा मोठा फ्युचर आहे किंवा माझा हा एवढा मोठा बिझनेस आहे, मग मी खालच्या मुलाला कसं देऊ, किंवा तो माझ्या लेवलचा नाही आहे, ती मुलगी माझ्या लेवलची नाही आहे, हा विचार कदापि नसायला हवा. हा विचार जर आपण करत असू तर आपण या आजच्या युगामध्ये सगळ्यात लो लेवलची थिंकिंग करत असू. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींना दोन्हीकडून विचार करून संबंधितांनी हा सगळा निर्णय घेणं अत्यंत महत्त्वाचं वाटतं मला. आपण सध्या जी म्हणत जातो की जेनझी आहेत, मिलेनियर्स आहेत, आपण यांच्यात कंपॅरिझन करतो, पण हे सगळेजण सोशल मीडियामुळे बिघडत आहेत असं वाटतं का? सोशल मीडियाचे खूप काही फायदे पण आहेत, जसं आपण तोटे बोलतो ते. सोशल मीडियाला तुम्ही आता जर बघत असाल ना, तर सोशल मीडियामध्ये हा मुद्दा सगळ्यात जास्त जेनझी आणि मिलेनियर्सनी उचलून धरला. की मध्ये पण आपण जो प्रणित मोरेचा वगैरे मुद्दा बघितला होता, 370ची बिर्याणी वगैरे, तो देखील मुद्दा सोशल मिडियाच्या जेनझीने. म्हणजे जेनझी अशी नाही आहे की तुम्ही एका पॉईंटला त्यांना त्यांची एकच डायरेक्शन आहे, जे योग्य ते योग्यच, असं नाही. प्रत्येक गोष्टीचा पॉझिटिव्हली विचार करून त्याची बॅड इम्पॅक्ट्स, गुड इम्पॅक्ट्स ह्या सगळ्यांचा विचार करून सोशल मीडियावरती मत मांडलं जातं. मग सोशल मीडिया वापरायचा कसा हे आपल्यावरती डिपेंड आहे. मुलगा असो किंवा मुलगी, त्या लग्न झालेलं असो किंवा नसो, त्या मुलींना सध्याच्या लग्न होण्यापूर्वी काय संदेश देताल तुम्ही? माझं हे एकच मत आहे, तुम्ही जात, धर्म, त्याची पैसा किती आहे, त्याचा श्रीमंती किती आहे, संपत्ती किती आहे, तो किती मोठा आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार करू नका. तुमची मॅचिंग लेवल, तुमचं IQ लेवल, तुमचं जे कम्युनिकेशन आहे ते किती मॅच होतं, तुम्ही फ्युचरमध्ये त्या मुलासोबत त्या मुलीसोबत जमवून घेऊ शकता का, या सगळ्या गोष्टींचा तुम्ही प्रामाणिकपणे विचार करा आणि मगच या गोष्टींच्या पुढे लावा. दादा, पुण्यात महाराष्ट्राला काळीमा फासणारी अशी घटना पुण्यामध्ये घडलेली आहे. एका तरुणीने आपल्या होणाऱ्या पतीचा खून केल्याचा आरोप त्या मुलीवर लागलेला आहे. काय तुमची प्रतिक्रिया? ही जी काय घटना घडलेली आहे हे खरं तर व्हायलाच पाहिजे नव्हतं, पण आता घडलेली आहे तर ठीक आहे. मला आपल्या सरकारवर 100% विश्वास आहे की त्या मुलीला शिक्षा होणार. पण मला काय म्हणायचं माहिती का, आज हिने असं केलं तर उद्या मला सांगा असे 100 मुली पैदा होतील आणि 100 मुलांचे घरदार म्हणा, आई वडिलांचे स्वप्न म्हणा, सगळे नाश होणार. मग हे आपल्याला कुठं थांबवता आलं पाहिजे. फक्त हिला म्हणजे आता मी सध्या इंस्टाग्रामवर वगैरे बघतोय नाही का, म्हणजे आजकालची जेनझी त्या इन्सिडेंटच्या आधारे हे व्हिडिओ बनवतात. ठीक आहे, तुम्ही
एक अवेअरनेस करण्यासाठी म्हणा किंवा लोकांना समजण्यासाठी तुम्ही हे व्हिडिओ बनवतात, हे 100% बरोबर आहे. अरे पण कोणीतरी ह्याच्यावर बोला की हे कुठे कुठे थांबलं पाहिजे. आज ना उद्या आता हे आई वडील जे आहेत, मला काय वाटतं माहिती का, ज्यांना ज्यांना मुलं आहेत किंवा ज्यांना आता भविष्यामध्ये नातवंड होतील, तर ह्यांनी सगळ्यांनी एक ठामपणे निर्णय घेतला पाहिजे, समोर आलं पाहिजे आणि कुठे कुठे थांबवलं पाहिजे, मला असं वाटतं. त्यामुळे ह्या प्रकरणामध्ये सिया आणि सियाचे आई वडील दोषी वाटतात. आता हे बघा, ह्या जनरेशनमध्ये मी आता जेवढं मला अनुभव आहे, यामध्ये मला कमीत कमी स्वतःच्या परिवाराचा माझ्या स्वतःचा एक 4-5 वर्षाचा अनुभव आहे. तर कुठलीच मुलगी आपल्या आई वडिलांना सांगितल्याशिवाय काही करत नाही. तर मी डायरेक्टली त्यांना ब्लेम करत नाही, पण मला असंही म्हणायचं नाही की त्यांना काहीच माहीत नाही. पैशांसाठी आजकाल लोक कुठल्याही पातळीवर जायला ना काही करतात, म्हणजे जे आमच्या विचाराच्या पलीकडे आहे. आता तसं बघायला बसतं, आम्ही 90sचे आहेत, 1997चे आम्ही आहेत सगळे बॉर्न, तर आम्हाला हे कळतसुद्धा नाही. पण आजकालचे लोक, ह्यांचे विचार, यांची वैचारिक क्षमता इतकी घाणेरडी झालेली आहे की ते अक्षरशः ना माणुसकी विसरून दुसऱ्या पातळीवर चाललेले आहेत. तर त्यांच्या आईवडिलांना हे 100% ठाऊक असावं. आणि अजून एक महत्त्वाचं मला काय बोलायचं आहे, आता हे उघडकीस आलं म्हणून आपल्या सगळ्यांना कळालेलं आहे. मला सांगा, जर ह्या गोष्टी सक्सेस झाल्या असते, म्हणजे सियाचा जो मर्डर आहे जर तो सक्सेस झाला असता, तर ती काय सासऱ्याला म्हणली असती माझं नुकसान झालं आहे, माझं एंगेजमेंट झालेलं आहे, माझं आयुष्य खराब झालं, मला 50 कोटी द्या. त्यांनी तर 17 करोडचं पॅलेस बुक करून लग्न करणार होते, मग त्याला 50 कोटी द्यायला काय अवघड नाही आहे. हे सक्सेस झालं असतं तर मुलगी म्हणा, तो जो काय चेतन आहे, ह्याचं पूर्ण आयुष्य सुधारलं असतं. मग आजकालची मेंटॅलिटी कशी झाली की आपण बाबा शॉर्टकटमध्ये पैसे कमवू. अरे पण ह्याच्यामध्ये एका मुलाचं, एका आई वडिलांचं आयुष्य उद्ध्वस्त होत आहे, ते विचार कोणी करत नाही आहे. मग एक तर मुलांचे सध्याच्या मी सांगितल्यासारखे एक तर मुलांचे लग्न ठरत नाही. मुलांचे लग्न ठरवायला गेल्यावर मुली नियम अटी करतात. त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं की सगळे निर्णय मुलींनीच घेतले पाहिजेत? नाही, कसं ठरणार हो मला सांगा. आता मी असं म्हणत नाही की सगळ्याच मुली बाद आहेत. हे बघा, 100 मुलींमधले 30 मुली इतके चांगले आहेत ना की त्याने लग्न झाल्यानंतर ते संसार म्हणा, त्याचे नवरा बायको आई वडिलांना खूप सन्मान देतात आणि हे खूप चांगल्या प्रकारे घरच्यांना पुढे घेऊन येतात. पण जे पीडित महिला आहेत, आता आपण 498 जर म्हणलं, हुंडाबळी वगैरे डोमेस्टिक व्हायलन्सची केसेस जे आहेत, ह्यांना त्रास होत असताना देखील हे समोर येत नाही का? कारण त्यांनी त्याच्या आई वडिलांना शपथ दिला असतं की बाबा माझं शेवटचा श्वास मी माझ्या नवऱ्याच्या घरातच करेन, म्हणजे नवऱ्याच्या घरातच माझं होऊन जाईल जे काय असेल ते. पण आजकाल लग्नाच्या आधी हे जेव्हा विचार करतो की बाबा मी लग्न केल्यानंतर ना खोट्या गुन्हा माझ्यावर दाखल होणार, ह्या भीतीने ना मुलाला लग्न करायचं म्हणजे एक खूप अवघड गोष्ट झालेली ह्या जमान्यामध्ये. कारण की मला असं वाटतं की मुलींच्या हातात ना हे बंदुके दिलेत आणि आमच्या हातात काय केळ आहे का? आम्ही काहीच नाही करू शकत. आम्ही जरी काही करायचं म्हटलं तर बाबा हे डोक्यात 100 विचार येतात की ही जाऊन एक पोलीस स्टेशनमध्ये केस जरी दिली तर आमच्यावरती गुन्हे दाखल होणार आणि मी आज जाणार. याच्यामुळे हर एक माझं म्हणून सांगत नाही आहे, प्रत्येक मुलगा घाबरतो आहे आणि सांगतो मुलाचं मन ना खूप चांगला असतो, मुलगा वाईट कधीच नसतो. कारण की तो आपल्या आई वडिलांना, आपल्या बहिणीला, आपल्या बायकोला एक चांगलं विचाराने, चांगल्या पद्धतीने रिस्पेक्ट देत असतो. पण ह्या घाणेरड्या कृत्यामुळे, हे जे मुली घाणेरड्या कृत्य जे आज करतायत, याच्यामुळे आम्ही काय पाऊल पण उचलू शकत नाही आहे. म्हणून मला नाही वाटत की लग्न करणं इतकं सोपं झालं या जगामध्ये. हे सगळं कशामुळे घडतं? सोशल मीडिया किंवा इंस्टाग्राम, फेसबुक ह्याच्यामुळे? सोशल मीडिया म्हणण्यापेक्षा ज्या समजा आता एका मुलीचं लग्न झालं आहे, तर लग्न झाल्यावरती ना मुलीचे आई वडील हे मेन कारणीभूत आहेत. मुलीच्या आई वडिलांनी बाबा मुलीला समजून सांगावं की तुम्ही योग्य मार्ग दाखवा ना मुलीला. म्हणजे मुलगी समजा आता नवरा बायको म्हणलं की भांडणं होत असतात, तुम्ही कुठेही जावा, अरे जिवलग मित्रांमध्ये भांडणं होतात आजकाल. मग नवरा बायको तर खूप लांबची गोष्ट आहे. 10-10 वर्ष आम्ही जेव्हा मित्र एकत्र असतो, छोट्या गोष्टीनं भांडणं होतात. मग याचा अर्थ असं नाही आहे की तुम्ही डायरेक्टली छोट्या गोष्टी गेला पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला. अहो जरा समजून घ्या, समाजात या. आणि तुम्हाला मला काय म्हणायचं आहे, जर राहायला होतच नसेल, लांब सरकारनं डिवोर्स पिटिशन फाईल करणं तुमच्याकडे ऑप्शन आहे. मग तुम्ही खोट्या केसेस दाखल करून मुलांचं आयुष्य, मुलांच्या आई वडिलांचं आयुष्य, मला सांगा, जे आई वडील, जी आई 9 महिने सांभाळती आपल्या मुलाला, लहानाचं मोठं करती, का करती? की बाबा आपला मुलगा आज ना उद्या मला सांभाळेल. वडील जेव्हा म्हातारे होतात त्यांना आपण
प्रत्येक गोष्टीमध्ये मदत करण्यासाठी, त्यांच्या छोट्या मोठ्या गोष्टी करण्यासाठी हे मुलाचं काम आहे आणि मुलाचं कर्तव्य आहे. आणि मी पण आता मी लहान असताना ठीक आहे सगळं केलं, आता माझं कर्तव्य काय आहे किंवा मी माझ्या आईवडिलांना सांभाळावं. पण जर हे अशा गोष्टी झाल्या आणि अशा कारणामुळे जर मुलांचं आयुष्य संपत असेल, अहो त्या आईवडिलांचं काय व्हायचं? मग तुम्हाला असं वाटत नाही का की लग्न ठरवण्यापूर्वी मुला मुलींचं आणि मुला मुलींच्या आई वडिलांचं काउन्सिलिंग झालं पाहिजे? 100% काउन्सिलिंग म्हणण्यापेक्षा मला काय म्हणायचं आहे, मी एक सगळ्या आईवडिलांना हात जोडून विनंती करतो की तुमच्या मुलाचं कधी लग्न जोडण्याआधी ना त्यांचे आई वडील कसे आहेत हे 100 वेळा तुम्ही चौकशी करा. लग्न करण्याआधी 100 वेळा विचार करा. काउन्सिलिंग तर काय, आता मला नाही वाटत की जो माणूस पैशाला हपकलेला आहे त्याला काउन्सिलिंग तो सुधरेल, मला नाही वाटत. की आता सध्याचं मी माझ्या डोळ्यासमोर उदाहरणं पाहिलेत की लग्न ठरवण्याआधी मुलीचे आई वडील त्या मुलाचा स्वभाव पाहण्यापेक्षा त्या मुलाच्या बॅकग्राऊंड, त्याचा पैसा, त्याची नोकरी हे पाहिजे जातं. असं का आजच्या जनरेशनमध्ये असं होतं का आई वडिलांनी असं का करतात की त्या मुलाचा स्वभाव पाहण्यापेक्षा त्याचा पैसा पाहिला जातो? कसं आहे ना, आजकालच्या म्हणजे सगळ्याच, मी असं सगळ्यांना ब्लेम नाही करत, पण काही ठराविक आई वडील आहेत, मुलींचे आई वडील म्हणतोय मी, त्यांना ना आपली मुलगी चांगली संसार करावी याच्यापेक्षा आपली मुलगी किती ऐशोआरामात जगेल हे विचार करतात. मग त्याच्यामुळे काय होतं माहिती आहे का, आपण जर असे विचार करायला चालू केलं तर आपले विचार भरकटतात. मग आपण शॉर्टकटमध्ये पैसे कसं कमवू, त्याची एवढी प्रॉपर्टी आहे मग आपण एक केस टाकू, 50% प्रॉपर्टी आपल्या नावानं, हा सोपा मार्ग आहे ना. बाबा मला सांगा, आज मला जर एक 50-60 हजार कमवायचे असेल तर रात्रंदिवस कष्ट करून, अभ्यास करून, नोकरी मिळून जेव्हा मला पैसे येतात, हे खूप म्हणजे खूप अवघड गोष्ट आहे. आणि समजा आता मला जर मुलगी असली आणि मी जर त्या घाणेरड्या विचाराचा बाप असलो, मी काय करेल, लग्न कर, 3-4 महिने नांद, केस टाक आणि विषय संपू, बसल्या 40-50 लाखाचा गेम झाला ना इकडे. हे चुकीचं आहे, हे कुठे थांबलं पाहिजे. मग आजकालच्या मुला मुलींना काय आव्हान करतात तुम्ही? लग्न करणारा, ज्यांची लग्न व्हायचे का ज्यांचे होणार आहेत, त्यांच्यासाठी काय आव्हान करतात? हे बघा, मी आहे सोलापूरचा, तर मला सगळ्या मुलांना हे आव्हान करायचं आहे की आपण आपले छत्रपती शिवाजी महाराजांना गुरु मानलेलं आहे आपण, मग आपण हरायचं नाही. अरे कितीही संकट येऊ द्या, कितीही परिश्रम करायला भाग पडू दे, आपण शेवटपर्यंत कष्ट करायचा आणि हार मानायचं नाही. आणि लग्न नको करा असं म्हणत नाही आहे, फक्त लग्न करण्याआधी 100 वेळा विचार करा, 100 वेळा मुलींच्या आई वडिलांची चौकशी करा. आणि बाकी काय, देवावर विश्वास, दुसरं काय नाही. काल परवाच्या दिवसामध्ये महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना घडलेली आहे. एका लग्न ठरलेल्या मुलीने आपल्या होणाऱ्या नवऱ्याचा खून केला असं त्या मुलीवर आरोप आहे. काय अशी ती पहिली? अशा ज्या घटना आता सध्या घडत आहेत, अशा घटनांचा आपण निषेध केला पाहिजे. आणि या घटना पाहता कुठंतरी खरंच कलियुग चालू आहे का असं एक मनात शंका उपस्थित होते. आणि पुण्यासारख्या जे विद्येचं आपण माहेरघर म्हणतो, अशा ठिकाणी अशा घटना घडत असतील तर त्या गोष्टींना कुठंतरी आळा बसणं गरजेचं आहे. आणि ह्या गोष्टी आता म्हणजे मुली जर अशा गोष्टी घडत असतील म्हणजे घडवत असतील तर कितपत लोकांनी त्या गोष्टीवर म्हणजे आता येणार जे लग्न हे ते आहे, तर लग्नावरचा विश्वास लोकांचा उडत चाललाय कुठंतरी. आणि ज्या गोष्टी ह्या म्हणजे अशा घटना जे घडत चालले आहेत, कुठंतरी या गोष्टींना आई वडील मुलींना ज्या त्यावेळेस संस्कार, योग्य वयात योग्य संस्कार देणं गरजेचं आहे. ह्या जे प्रकरण घडलेलं आहे त्यामध्ये सियाचे आई वडील तुम्हाला दोषी वाटतात? आता बातम्या म्हणजे आता जे आपण बातम्या वाचतो त्या बातम्यात तर असं कळतंय की सियाच्या आई वडिलांना तिचं जे आधीचं प्रकरण होतं तर ते प्रकरण त्यांना माहीत होतं. मग ते प्रकरण त्यांना माहीत असताना सुद्धा त्यांनी ते लग्न ठरवणं करणं हे चुकीचंच आहे. आणि याची पूर्वकल्पना त्यांनी ह्याला आपल्या अग्रवाल त्यांना देणं त्यांनी गरजेचं होतं. मग अशा जे ते कुठंतरी त्या पोरीवर हे लग्न लादलं गेलं आणि अशी घटना घडली गेली. जर त्यांनी हे लग्न लादलंच नसतं किंवा हे आधीच्या गोष्टी जर त्यांना कळवल्या असत्या तर आज ही घटना घडलीच नसती. मोबाईलमुळं, सोशल मीडियामुळं आपण जेन्झी म्हणतो, पण सोशल मीडियामुळं आणि मोबाईलमुळं ही जेन्झी असे प्रकार घडत आहेत का? हा, खरंच आहे ते. म्हणजे मोबाईलमध्ये आता आजकाल आपण काय करतोय की लहानपणापासूनच आता कुठला तरी एखादा मुलगा रडत असेल, लहान बाळ रडत असेल, करत असेल तर आपण त्याच्या हातात मोबाईल देतो आणि गप बसवतो. पण आजकाल इंस्टाग्राम असेल किंवा व्हॉट्सअप असेल, फेसबुकचे हे असतील,
इंस्टाग्रामला आपण तर रील्स स्क्रोल करत गेलो तर त्याच्यात अनेक रील्स असे येतात की ते लहान लेकरांचे म्हणजे लहान बाळांचे असतील किंवा कोणत्याही माणसाच्या ते डोक्यावर अनेक ह्याच्या परिणाम करत जातात, अनेक गोष्टींचा परिणाम करत जातात. त्यामुळे आपली मानसिकता त्या ह्याच्यामुळं इंस्टाग्रामच्या स्टोरींमुळे आपली मानसिकता बदलत चालली आहे कुठंतरी. आणि माणसं न कळत त्या इंस्टाग्रामच्या स्टोरी प्रमाणेच वागण्याचा प्रयत्न करतात. आणि आता समजा एखादी गोष्ट कुठली तरी काहीतरी असेल, एखादी कुठली आता एखादी याची कॅपॅसिटी नसेल ती गोष्ट करण्याची, पण त्या इंस्टाग्रामच्या स्टोरीमुळं अशी घटना घडत चालली की ती आपण पण केलीच पाहिजे. आणि अशा ह्याच्यामुळं की अपेक्षा उंचावत चालल्यात माणसांच्या, त्यामुळं अनेक घटना अशा घडत चालल्यात. आणि त्यामुळेच इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल किंवा हे मोबाईल जे सोशल मीडियाचं हँडलिंग आहे ह्याच्यामुळे कुठंतरी आपली मानसिकता पण बदलत चालली आहे. एक तर दादा तुम्हाला माहितीच आहे, एक तर मुलांची लग्न करत नाहीये आणि त्याच्यातून असे प्रकार घडतात. लग्नानंतर खून करण्याचे प्रकार असू दे किंवा लग्ना अगोदर असू दे, लग्नाच्या पहिला असू दे, असे प्रकार वाढत चालले आहेत. हे कशामुळे प्रकार घडतात आणि त्यासाठी आई वडिलांनी काय पाऊल उचललं पाहिजे? जे अशा घटना घडत आहेत, एक तर कसं होतंय की आपण लहानपणापासून आई वडिलांनी आपल्या बाळांवर किंवा लहान मुलांवर किंवा आपल्या मुलांवर हे ते आपले जे थोर पुरुष महापुरुष होऊन गेलेत अशांचे आपण जर इतिहास सांगत गेलो तर अशा घटना कमी प्रमाणात घडल्या जातील. आता आपल्याकडे किती तर शिवाजी महाराज होऊन गेले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होऊन गेलेत, असे किती तर अनेक महान व्यक्ती आपल्याकडे होऊन गेलेत. आपण यांच्या गोष्टी आपण कुठंतरी सांगण्यासाठी कमी पडतोय. ह्या गोष्टी आपण जर त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या, त्यांच्यापर्यंत आपण जर सांगत गेलो तर अशा गोष्टी किती तर पटीनं कमी होतील असं मला वाटतंय. लग्नाआधी मुला मुलीची आणि मुलीच्या आई वडिलांची आणि मुलाच्या आई वडिलांची काउन्सिलिंग होणं गरजेचं आहे. आता सध्याची स्थिती पाहता तर मला ते खूप गरजेचं वाटत आहे. एकमेकांना जाणून घेणं आणि एकमेकांच्या गोष्टी एकमेकांना समजणं हे खूप गरजेचं होत चाललेलं आहे सध्या तरी. तुम्ही एक युवा नेतृत्व म्हणून सध्याच्या मुला मुलींना काय आव्हान करतो? सध्या जी घटना घडत आहेत किंवा अशा घटना ज्या घडत आहेत त्या घटना घडू नयेत. किंवा आपण जे इंस्टाग्रामवर वगैरे बघतो आणि आपल्या अपेक्षा आपण वाढवून ठेवतो, म्हणजे एखाद्या मुलीची अपेक्षा एखाद्या मुलाकडनं जास्त वाढली गेली आहे किंवा एखाद्या मुलाकडनं एखाद्या मुलीकडनं अपेक्षा वाढली गेली आहे, तर आपण असं न करता एकमेकांना सहकार्य करण्याची आपण आपली भूमिका ठेवली गेली पाहिजे. आणि जर असं आपली मानसिकता राहत असेल तरच आपण म्हणजे ते लग्नाचे विषय असतील किंवा अनेक विषय की एकमेकांना सहकार्य करून पुढं गेलं. असे अनेक कितीतरी घटना आहेत की जे तर नवरा बायको एकमेकांना सहकार्य करून शून्यातनं त्यांचं विश्व निर्माण केलं आहे. अशा गोष्टी अनेक आहेत. तर अशा गोष्टी कुठं तर तुम्ही त्या गोष्टी अंमलात आणून तुम्ही असे जर मानसिकता करून ठेवून जर पुढं चाललात तर भरपूर गोष्टींमध्ये बदल होईल आपल्या ह्याच्यात.